करी यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदे पादुका शोभती सौख्यकारी तया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा वीन दत्त मला कोण तारी नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा वक्रतुंड महाकारी सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा करुया प्रथम नमना करुया प्रथम नमना करुया नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति प्रारंभ विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धी दया राधे मोरेश्वर दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या नामे चुके जन्मठेपा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगदवंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहनिवासी संत तुकाराम महाराज यांच्या गात्यातील काल्याच्या प्रकरणातील आजच्या या काल्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग चैतन्य भूषण पाषाण भूषण कथामृताचे जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत तुकोबाराया मानवी जीवाला एक उपदेश करतात. काय उपदेश करतात? ज्यावेळेस आपण मंदिर बांधतो, कितीही मोठं मंदिर बांधा, त्या मंदिराची पूर्णता ही कलश स्थानी असते. मंदिर मोठं जरी बांधलं तरी आपण म्हणतो ज्यावेळेस कळस मंदिराचा बसतो त्यावेळेस आमचं मंदिर पूर्ण झालं असं आपण म्हणतो. पण ज्या 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या किंवा वर्षाचा असू द्या, सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, ज्यावेळेस काल्याची कीर्तनाची सेवा काल्याच्या सांगतेनेच त्या सप्त्याची पूर्णता होते. विठाला या ठिकाणी चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन सारोळा तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी अनेक वर्षापासून चालत असलेला नाम संकीर्तन सोहळा, अनेक वर्षापर्यंत चालणारा नाम यज्ञ सोहळा. या नाम यज्ञ सोहळ्यातील खरं तरी माझं भाग्य आहे. सर्व गावकरी, ग्रामस्थ मंडळी, संयोजक मंडळी, आयोजक मंडळी, बालवारकरी, तरुण वारकरी, वृद्ध वारकरी सर्वांच्या प्रेमापोटी, सावता महाराजांच्या आशीर्वादापोटी, भगवंताच्या कृपेपोटी 7 दिवसाची श्रीमद भागवत कथा सांगण्याची संधी या सर्व गावकऱ्यांनी मला परिधान करून दिली म्हणून सर्वांच्या चरणविंदावर माझा साष्टांग दंडवत आहे. ज्याने माझ्याशी संपर्क साधला, गतवर्षी एक कीर्तनाची सेवा झाली आणि यावर्षी भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं. ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला, आपल्याच गावातील सुपुत्र हरिभक्त पारायण बालाजी भाऊ बोरे आणि ज्यावेळेस त्यांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी संपर्क साधला, आपले दत्तात्रय महाराज असतील, राम महाराज असतील, पुन्हा माधव महाराज असतील, बरीचशी सर्व कार्यकारिणी मंडळ, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात सर्वच कार्यकारिणी मंडळ, सर्वांची नावं मला माहित नाहीत. अध्यक्ष हरिभक्त पारायण भीमराव विठोबा माळी, उपाध्यक्ष कुंडलिक शंकर माळी, या सर्वांच्या सानिध्यातून हे व्यासपीठ, हे सेवा माझ्याकडे देण्यात आली म्हणून त्यांच्या सर्वांच्या चरणबिंदावर माझा साष्टांग दंडवत. 2 मृदंगाचारी या ठिकाणी नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, लहान वयामध्ये मृदंग या ठिकाणी गोड असं वादन करतात. आज 7 दिवस झाले, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी गायनासाठी आमचे, ज्यांची माझी बरेचशा दिवसापासून ओळख आहे, हरिभक्त पारायण आपले अशोक महाराज, ते या ठिकाणी विराजमान आहेत, त्यांनाही दंडवत प्रणाम. ज्यांना आम्ही टीव्हीवर पाहिलं होतं त्यांचं नाव आर आबा, बरोबर आहे. आज या ठिकाणी आबाची भेट झाली, गोड असा त्यांचा आवाज आहे. मी एके दिवशी त्यांचा आवाज ऐकला, पण माझ्याही कीर्तनाच्या सेवा चालू होत्या, त्यामुळे मला परत थांबता आलं नाही. गोड त्यांचं गायन आहे, स्वभाव मला माहिती नाही, आता कीर्तन झाल्यावर कळलं, बरोबर आहे की नाही. पण दिसायला आबाची ना अशोक बाबाची जोड लागली बरं, असायला आणि दिसायला, स्वभावाला स्वभाव मॅच झाला पाहिजे. या ठिकाणी सर्वच गुणवान गुणीजन टाळकरी मंडळी या ठिकाणी विराजमान आहे. माझ्यासोबत आलेले आमचे बावगीर महाराज गायन करतात, गाडी चालवतात, मृदंग वाजवतात, ते या ठिकाणी विराजमान आहेत. मालक काल आले होते पण आज आले नाहीत, थोडंसं काम निघालं. या ठिकाणी आपला हे कार्यक्रम ज्यांना जन्म अजन्म पाहता यावा याच्यासाठी आपल्या या ठिकाणी 7 दिवस सातत्याने, आज 8वा दिवस आहे. कथेची शूटिंग, कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी आनंद वारकरी चॅनल, आनंद कीर्तनाचा वारकरी चॅनल या ठिकाणी विराजमान आहे. आमच्या त्या आनंद दादांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा. जय आणि विजय माझ्या पाठीमागे 2 विराजमान आहेत, त्या दोघांनाही धन्यवाद. महाराजांचं नाव रामेश्वर महाराज, आपले हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी विराजमान आहेत, त्यांनाही धन्यवाद. हार्मोनियम वाजवताना काही ना आपण फुकलेले, त्यांनाही धन्यवाद.
तंबाखू खात असताना माणसं चुळून कुठं खातात, हाणून ते फुफुटा काढून खातात की तसं वाजवताना काय ना पण ते ओढतात. त्यांनाही धन्यवाद. सर्व गुणवान गुणीजन मंडळ, आमचं महिला मंडळ, पुरुष मंडळी कथेला कमी होती पण कीर्तनाला आमच्या महिला मंडळ सर्वजण एकत्रित होत्या. तुम्हा सर्वांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात. थोडासा कथेमुळे आणि कीर्तनामुळे माझा आवाज बसलेला आहे, थोडं खांदा देण्याचा प्रयत्न करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात 1 तास आपल्याला केवळ काल्याच्या कीर्तनासाठी आहे. थोडीशी अडचण आल्यामुळं थोडं लवकर आपल्याला उरकायचं आहे, असं कार्यकर्त्यांची मला विनंती आहे. संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मानवी जीवाला सुख मिळण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर मंदिर आहे. मानवी जीवाला समाधान मिळण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर मंदिरातला भगवान परमात्मा आहे. मानवाला विसावा मिळण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर भव्य दिव्य भगवंताचे चरण आहेत. आणि मानवाला विश्रांती मिळण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर आपलं मन आणि भगवंताचं मन एक व्हावं लागतं. तिथं देवाच्या मंदिरात याच्यासाठी जावं लागतं. मग तुकोबाराय म्हणतात गोकुळीच्या सुखांत पार नाही का. गोकुळामध्ये असं काय होतं की तिथं सुखाला प्राप्त झाली. ऐका, रामाचा जन्म दुपारी 12ला झाला पण कृष्णाचा जन्म संध्याकाळी 12ला झाला. रामाचा जन्म झाला त्यावेळी सगळं जग, सगळी सृष्टी दृष्टी सर्वजण आनंदी होते, पण रात्री ज्यांना अवताराला येता येतो तो चंद्र मात्र दुखी होता. भगवान परमात्म्याने त्याला विचारले की बाबा या राम अवतारामध्ये सगळे आनंदी आहेत, सुखी आहेस, पण खरं सांगू तू मात्र एक दुःखी आहेस. म्हणून जगामध्ये असा कोणी दुःखी नाही राहिला पाहिजे की ज्यावेळेस माझा अवतार होईल सगळे आनंदी आणि सुखी असले पाहिजे, पण तू मात्र दुःखी आहे याचं मला खंत वाटतोय. त्यावेळेस माझं नाव राम असेल पण तुझं माझ्या पुढे नाव लागलं जाईल, म्हणून मला जग हे रामचंद्र या नावानं माझं नाव घेईल. भगवान परमात्म्याने दुपारा 12ला जन्म घेतला पण चंद्राला अधिष्ठान दिलं. पण कृष्ण अवतारामध्ये मात्र मी रात्रीच्या 12ला जन्म घेईन, पण जन्म घेता क्षणी ज्या ठिकाणी मला सुख वाटेल अशा ठिकाणी मी जाईन. आता तसं जर विचार केला तर कृष्णाचा जन्म कुठे झाला? कृष्णाचा जन्म कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. भगवान परमात्म्याचा जन्म हे गोकुळामध्ये झाला. जिथं देव अवताराला येतो, जिथं देव अवतार घेतो त्या ठिकाणी सुखाला अंतही नसतो आणि पारही नसतो. त्या गोकुळामध्ये सुखाला एवढं अंतही नाही आणि पारही नाही. म्हणून एवढं सुख आम्हाला प्राप्त झालं की बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्मा जन्माला आला म्हणून अगोदर आनंद स्त्रियांना झाला, नंतर आनंद पुरुषांना झाला. बरोबर आहे. मुलगा झाला की आईला आनंद होतो आणि मुलगी झाली की बापाला आनंद होतो. का तर मुलगा हा आईचा असतो आणि मुलगी हे बापाची असते. विठाला कृष्णाने गोकुळामध्ये अवतार धारण केला पण सुख मात्र कृष्णाने बंदीखान्यामध्ये अवतार धारण केला पण सुख मात्र गोकुळाला दिलं. म्हणून देव एका ठिकाणी अवताराला येतो सुख दुसऱ्याला देतो, हे देवाचं ब्रीद आहे. याच्या पुढे जाऊन सांगते देव एकाला हसवतो आणि दुसरे एकाला रडवतो, हेही देवाचं ब्रीद आहे. एखाद्याच्या घरातून एखादा व्यक्ती घेऊन गेला की त्याच्या परिवाराला दुःख होतं आणि एखाद्याच्या घरामध्ये 12 वर्षाला जर पुत्र जन्माला आला तर त्या परिवाराला सुख होतं. ज्याच्यातून जातो त्याला दुःख आहे आणि ज्याच्या मध्ये विराजमान होतो त्याला सुख आहे. म्हणून बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, पण हा आनंद आम्ही कशाने साजरा केला पाहिजे? आनंद कशाने साजरा करावा? रामप्रभूंनी 14 वर्षाचा वनवास प्राप्त करून ज्यावेळेस माघारी आले त्यावेळेस सुद्धा आनंद साजरा केला, पण कशाने केला? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. आणि भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर सुद्धा आनंद कशाने साजरा केला? गुडिया तोरणे करती कथा गाणे. कथा गायल्या गेल्या, गाणी गायली गेली, कथा सांगितली गेली. कथा सांगणं, गाणं गायनं आणि गुढी उभा करणं याच्यासाठी एक प्रमाण आहे. टाळी वाजवावी 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 गोडे
साजरा करण्याचं साधन जर कोणतं असेल तर टाळी वाजवावी, घोडी उभारावी आणि वाट ते चालावी पंढरीची. मग इथं काही जातीचा, पंथाचा, धर्माचा, गरिबाचा, श्रीमंताचा, काळ्याचा, गोऱ्याचा काही याच्याशी घेणं देणं नाही. इथं फक्त एकच घेणं देणं आहे, नट खट यावे शुद्ध होऊन जावे. नट यावं, खट यावं, शुद्ध होऊन जावं, पण देवाला काय द्यावं? भाव भक्ती दवंडी चोखा मिळा. चोखोबारायांनी उपदेश केला की बाबा बरोबर आहे, इथं आलं पाहिजे, कुणी आलं पाहिजे. तुका म्हणे ते पाहिजे, जातीची येरी गबाळ्याचे काम नव्हे. आम्ही जातीचा विचार केला नाही, पण आम्ही पंथाचा विचार केला, धर्माचा विचार केला, देशाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला. विचार करून आम्ही संत म्हणून जन्माला आलो, म्हणून आमच्यामुळे देव अवताराला आला. काही काही लोक म्हणतात माझ्याशिवाय काडी हलत नाही, माझ्याशिवाय घर चालत नाही, माझ्याशिवाय गाव चालत नाही. पण ही मोठी त्यांची गोड गैरसमज आहे. आपला जन्म झाला कशासाठी हे माणसाला कळालं पाहिजे. आपला जन्म झाला पण देव अवतार घेणार आहे कुणासाठी? आपल्यासाठी घेणार आहे. लक्षात ठेवा. जपान हे जगाचं शस्त्रघर आहे, चीन हे जगाचं सैन्यघर आहे. जपान आनंद इथंच साजरा करता येतो, बाकी ठिकाणी आनंद साजरा करता येत नाही. मात्र आनंदाला जागाच नाही दुसऱ्या ठिकाणी. जपान हे जगाचं शस्त्रघर आहे, चीन हे जगाचं सैन्यघर आहे, अमेरिका हे जगाची तिजोरी आहे, फ्रान्स हे जगाचं फॅशन घर आहे, पाकिस्तान हे जगाची कुरबुरी आहे, पण भारत हे जगाचं देवघर आहे. जेते हरीचे दास तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. इथं दासानी जन्म घेतला आणि देवानी अवतार धारण केला कुणासाठी? दासासाठी. म्हणून देव अवताराला आल्यानंतर आम्ही काय केलं? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. एवढं आम्ही सुरुवात आनंदाने केली, पण त्याचं वेड आम्हाला लागलं असं लोक म्हणतात. आता खरं जर विचार केला तर आमच्या महिला मंडळाला कथेचं वेड लागलं होतं. 2 वाजले की मंडपामध्ये, 5 वाजले की घरामध्ये, बरोबर आहे. 9 वाजले की मंडपामध्ये, 12 वाजली की घरामध्ये. पण आज संध्याकाळी काय करायचं? आता बोला बोला काय करायचंय? एक मावशी कीर्तनाला येत होती आमच्या जनाबाई सारखी, असं उड्या मारायचं म्हणतो का मी? म्हणणार जनाबाई म्हणले. दररोज मावशी कीर्तनाला यायची, पण मावशीचा नवरा सावकार होता. भाऊ सावकार लय श्रीमंत होता. पैसा अडका, धन ऐश्वर्य संपत्ती सगळं त्याच्याकडे होतं, वैभव सगळं त्याच्याकडे होतं. गावातले लोक म्हणले खूप मोठा सप्ताह करायचा, 25-25 हजाराचे महाराज आणायचे, त्याच्यामुळे पैसे जास्त लागणार आहेत, पण पट्टीनंतर गोळा होणार आहे, पण अगोदर आम्हाला द्यावं लागणार आहे. कुणाला कुणाच्या बापानं कुणाच्या खिशातले घालावं असं कार्यकर्त्यांना ठरवले. मग ते कार्यकर्त्यांना ठरवल्यानंतर म्हणले चला गावात सावकार आहे, काढू व्याजानं आणि देऊ सप्ताह झाल्यावर गोळा करून. गेले 10-5 जण सावकाराकडे. सावकार हा म्हणले कसं काय आले माझ्याकडे? म्हणले तुम्ही सर्वजण मिळून आलात, याचं कारण म्हणजे माझ्याकडे काहीतरी तुमचं काम आहे. काही नाही म्हणले, फक्त पैसे पाहिजे. आणि सावकाराचा एक तो व्यवसायच होता. आलेल्या व्यक्तीला कामाशिवाय सावकाराकडे कोणी जात नव्हतं. फक्त सावकाराने म्हणायचे किती पाहिजे आणि कधी आणून देणार. पण आणून देण्याची तारीख लिहा आणि घेऊन जायची तारीख लिहा. म्हणजे आज तुम्ही घेऊन चालात याची तारीख लिहा, किती घेतलात आकडा लिहा आणि आणून द्यायची तारीख लिहा. हा सावकाराचा नियम होता. म्हणजे कुठेही झालं तर नियमाचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. मग ते सावकारांनी आपल्याला 10 लाख रुपये द्या, आम्हाला सप्ताह झाल्यावर आम्ही आणून देऊ तुम्हाला. म्हणले लिहा तारीख. लिहिली तारीख, घेतले 10 लाख रुपये. आले, चालू झाली सप्त्याची सुरुवात. 2 दिवस झाले बायको कीर्तनाला यायची आणि नवरा मात्र सावकार असल्यामुळं अंगणामध्ये आता काही गरमी आहे, गरमीचे दिवस आहेत, अशी बाज घातली आणि सावकार बाजूवर झोपला. आता सावकार म्हणजे माझ्यापेक्षा चौपट असा थोडा जाड होता आणि महाराज लोक जाडजुडच राहावं म्हणजे महाराजांनी वाटते, बरोबर आहे का? आता आबा आणि बकड महाराज हाताळल्यात, महाराज कसा राहावा? आबा खरं बोला अशोक भाऊ, महाराज कसा राहावा? आता या 3 चोपदारापैकी खरं सांगा बरं, कोणते खरे चोपदार वाटतात? है का नाही? लट्टा असावं, घट्टा असावं. महाराज विधान कुठं तर वजनाचा बी फायदा होतो. हा नाही, त्यांचं लईच वेगळं झालंय हो, थोडं बेड
बिल्डअप झाले. बरं आपण धरू त्यांच्यासारखा सावकार, हा आमच्या महाराजासारखा सावकार. बाज घातला, अंगणामध्ये झोपला. मावशी लक्ष द्या माझ्याकडे. बाज घातल्यावर झोपल्यावर हिनं 2 दिवस कीर्तनाला आली. हे वाईट वाटलं, सगळ्याचे नवरे येऊ लागल्यात, माझा नवरा येईन, आपण ह्याचा काय उपयोग आहे, पैसे देते घरी बसते, असं राग आला. आणि बायाला रागच येऊन आल्यावर तुमचं चलतच नाही. राग येऊन बायाला नाही तोवर नाही, पण आल्यावर अवघड आहेत. आबाचं झालंय, आबाला माहित असेल. आमच्या अशोक भाऊचं झालंय, अशोक भाऊला माहित नाही का अजून विचारत नाही. बरोबर आहे का आबा? आबाच्या जर बायकोने म्हणले अजिबात आज जायचं नाही, गपचूप घरात बसायचं, पाऊल टाकता येत नाही पुढे. सोपं नाही. इथं वाघ असू दे तर आम्हाला शिडी व्हावं लागतंय. प्रश्न आहे का? ज्याची बायको कीर्तनाला जाते तिचा नवरा फोन लावते, जिचा नवरा जातो त्याची बायको फोन लावते. बरोबर आहे. थोडक्यात आबाच्याच बायकोनं फोन लावली म्हणून समजू आपण आबाला. बरोबर आहे. आबा आलायच तो का, फोनच आलाय. मग ती बायकोचा फोन आला, होई व कुठं आहेत? त्याने म्हणले बन सरवळ्याला, आज पगारीचा दिवस आहे, निघालोय बघ. असं आहे होय म्हणले. आणि मग रात्री कुठे गेलता व? रात्री भी तिथंच गेलतो की कीर्तनाला, तुला माहित नाही का म्हणले. असं आहे होय म्हणले. मग कशासाठी केलीस फोन? नाही नाही उगा विचारलेली, सकाळी सकाळी उठून गेला मला न सांगता, तुम्ही लवकर उठलो, मी उशिरा उठले, कुठे गेला माहिती नाही म्हणून फोन करून विचारले. त्याने म्हणले नाही नाही कीर्तनाला चला. मला काही खरं वाटणार नाही. आई म्हणला कसं काय खरं वाटणार? टाळ वाजना, मृदंग वाजना, विना वाजना, आवाज येईना कशाचा, असं म्हणल्या आबा बाहेर गेले आणि फोन केल्यावर म्हणले हा लावलं बघ फोन तुला. म्हणले आलो इथं कीर्तनाला, तुला कसं काय ऐकू ना, आजू चालू झालं नाही म्हणून तुला ऐकू ना. तरी बी तिचं मन समाधान बसत ना, आणि बसत नाही बायाचं मन समाधानच बसत नाही. तिने म्हणले व्हिडिओ कॉल करते, म्हणले व्हिडिओ कॉल केली. आबानं म्हणले आता एवढ्या लोकात कशाला व्हिडिओ कॉल, जावं मंडपाच्या बाहेर. थोडं मंडपाच्या बाहेर गेले. मंडपाच्या बाहेर व्हिडिओ कॉल केले. बोल आजपर्यंत फोन केली नाहीस, कसं काय व्हिडिओ कॉल केलीस? तुला दिसणार काही बन सर्व आणि ते झाड दिसलं नाही, मंडप दिसणार की म्हणली तिने. झाड पर सांग कशासाठी फोन केली तीस म्हणले. आबाने कट केले. 2-4 माणसं वारकरी जवळ आले, कट केल्यावर तिने पुन्हा आबाला राग आला. आता राग माणसाला येतोच की. थोडं जास्त लांब गेले झाडा झुडपात. मग तिथून फोन केले. सांग म्हणला आजपर्यंत फोन केलीस? म्हणला कसं काय फोन केलीस? नाही व खरं सांगू का, मनच बसना गेलं. तर म्हणला मन न बसायला झालंय काय? म्हणला शेजारची बाई पळून गेली काल म्हणून केली. म्हणला म्हणजे विश्वास नसतो माणसावर. आता मी बी आमच्या मालकाला काल दाखवाय आणलीच होती की इथे चालू कथेला म्हणून. थोडस आता ती अशोक भाऊला अनुभव नाही व तसं. ती बाजूवर झोपल्यानंतर मग मात्र तिला राग आला. तिने घरातून बाहेर निघाली. का पडला माय आज घर पडली होती. तटकण्या उठून बसलं. मला आजगर म्हणली, मला आजगर म्हणली. बरं म्हणली तर म्हणली, कीर्तनाला निघून आली. आता आजगर म्हणल्याचं दुःख झालं, आता काय करावं? आली कीर्तनाला निघून. ह्यानं म्हणला चला मला आजगर म्हणली, मला जावं. म्हणला आला. पाटील डुलत गावातले कार्यकर्ते उठले. पाटील कधीच येत नाही म्हणला आतापर्यंत कीर्तनाला कथेला, पण पाटील कस काय आला म्हणले. गावातले कार्यकर्ते पळत गेले. पाटील सावकार या या या. आणलं सावकाराला. सावकारानं असा टेका बघितला, खांब. अशा खांबाला सावकारानं टेका दिला. महाराजांना म्हणले गावातला प्रतिष्ठित व्यक्ती असेल, एवढं लोक स्वागत करतात. पण त्या पाटलानं म्हणलं आपल्याला काही कीर्तनाशी घेणं देणं नाही. मला बायकोन आजगर म्हणली तिथं झोपायचं म्हणलं. टेका दिला आणि झोपला. घार पाटलाचं चालू झाले. महाराजांना 9 ते 11 कीर्तन केले. 11ला जय विठ्ठल केले. महाराजांना म्हणले काय घेणं, पाकिट घेतले निघून गेले. गावातले गावकरी निघून गेले, शेजारचे टाळकरी निघून गेले, सगळी निघून गेले. पण बदलला गेला तो विनेकरी बदलला. मग विनेकऱ्यानं मला एकटाच पाटील मंडपात झोपला. मला उठवा तर जाऊन पाटील उठा. हाय उठला पाटील. म्हणले अरे बोल. सगळे गेले हो म्हणला, तुम्ही एकटेच झोपला तिथं म्हणला. असं बघितलं सगळा मंडप कोरा दिसला. उठला पाटील. दुंदुनी अंगावर डुलत घरी निघाला. दारात बायको वाटच बघत बसली होती. आज घर म्हणली रागानं दुसरीकडे कुठं तर जाईल. घरला आलं तर बरं माया माझा मालक पण दारात उभा होती. तेवढ्या दुंदुनी अंगावर डुला गेला. बरं झालं माया आली. माय म्हणली आता राग शांत करण्यासाठी पाणी प्यायला देऊ म्हणली. एक तांब्या भरला पाणी पिण्यासाठी. आला पाटील बाजूवर बसला. म्हणली होय बा. पुन्हा आता तुंबलं होतं, गप्पच होते की रागात. 1 नाही 2 नाही, होय बा पाणी प्या. पेलं पाणी. गट थोडा राग शांत झाला. म्हणली कस काय आलो म्हणली, तू आजगर म्हणलीस, मला राग आला. रागाच्या भरात मी कीर्तनात आलो.
कीर्तनात आलो म्हणल्यावर मग बरं झालं, मला नादर वाटलं किंवा मला तुम्ही कीर्तनाला आलात, आनंद वाटला असं होय म्हणला. आणि काय म्हणला आता ती पाटील हिच्या पुढचा इथं झोपायचं, ती तिथं झोपलो म्हणला. आलो कीर्तनाला पण तिथं झोपायचं, ती इथं झोपलो म्हणला. बरं जाऊ द्या म्हणले, झोपलो तर झोपलो म्हणली. खरं सांगू का म्हणली, थोडं तर तुमच्या काही लक्षात राहिलं असेल किंवा म्हणले 2 मिनिट 5 मिनिट आहे की म्हणला. गावातले लोक उठले म्हणला, मी गेल्या गेल्या म्हणले सावकार या बसा, आणि विनेकर यांनी उठवलं, आता जा. माय काय नादर शब्द ध्यान ठेवला हो म्हणली. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे शब्द वापरले जातात, अतिथी देवो भव, या बसा आणि जा. वा. मग म्हणला हे मला काय आता झोप येत नाही म्हणला. दोघं नवरा बायको एकमेकाला गोड बोलू लागले. एक काम करतो म्हणले, आज पहाटे रात्रभर या 3 शब्दाचा जप करतो म्हणला. या बसा जा म्हणा बर. या बसा जा, जाणारच आवाज असं, या बसा जा असं म्हणू लागल्यावर रात्र झाली, 3:30 वाजले. शेजारचं गाव फोडून 4 चोर खिडकीला आली. कुणाच्या? सावकाराच्या. खिडकीतून असं वाकून बघितले, सावकार बाजूवर झोपले होते. सावकारानं चोरानं पाहिला आणि सावकारानं बोलायला एकच वेळ झाली, या. चोर म्हणले सावकार आपल्याला या म्हणलं म्हणले, बसा. अहो या म्हणलाय तर म्हणलं पण बसा पण म्हणलाय म्हणले, आता जा. नाही नाही म्हणले, सावकारानं आपल्याला पाहिलेलं आहे म्हणले, असं जमत नाही म्हणले, जावंच लागतं म्हणले. 4 चोर आले, 4 बाजूला बसले, 4 बाजूला. सावकारानं म्हणला, या. आलो की माय बाप, आता जा. नाही माय बाप, बसा. बसलो की माय बाप. पण एक विनंती आहे पाटील, एक काम करा, तुम्ही सावकार आहात, आम्ही चोर आहोत. 2 गावं फोडलोय, किलोभर सोनं आणलोय, एवढं घ्या. पण आमचं नाव कुठं नका येऊ देऊ, आमच्यावर नका केस करू, का तर आमचे लेकरं आणि बाळे रस्त्यावर येतील आणि आम्ही बदनाम होऊ. सगळं आणलेलं तुम्हाला देऊ, पण हे गुपित राहू द्या. गेले 4 चोर निघून. उठवलं बायकोला, उठ 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 म्हणला. बायको उठली, काय झालं? हे बघ म्हणला, किलोभर सोनं मिळालं. तिने म्हणली, कशानं मिळालं? काय नाही म्हणला, 3 शब्दाचा जप केलो म्हणला. कोणत्या? या बसा जा. चोर आले, आले बसले, दिले गेले. मालकीने म्हणली, मालक बघा म्हणली, खरंच इथं आनंद आहे. 3 शब्द लक्षात ठेवलात तर किलोभर सोनं घरीच घर चालून आले. जन्मभर आयुष्यभर जीवनभर जर भगवंताच्या नामामध्ये आनंद घेतला असतात तर नासका देह सोन्याचा झाला असता. विठाला तुका म्हणे, श्रम केला आजी आला फळाशी. केलेला श्रम केलेले कष्ट घातलेली वेळ या ठिकाणची वाया जात नाही. म्हणून तुका म्हणे, छंदे आणि मन मोहिले गोविंदे. आम्हाला भक्तीचं एवढं वेळ लागलं पाहिजे, एवढं वेळ लागलं पाहिजे. आनंदी आनंद आदमय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. योग्याच्या चरणावर मन समर्पित करावं लागतं, योग्याच्या चरणावर 2 हात जोडून जावं लागतं आणि योग्याच्या चरणाची वारी परमात्म्याची प्राप्ती होती. मग त्या सुखाला अंतही नाही, पारे नाही. अभंगाच्या पहिल्या चरणावर सुखा जा
सुख झालं, पण सुख कधी झालं, भगवान परमात्मा बंदीखान्यामध्ये जन्माला आले. जगातल्या प्रत्येक लेकरांना आईला मुख दाखवलं, पण भगवंतानं बापाला मुख दाखवलं. ज्यावेळेस बापाने पाहिलं त्यावेळेस बाप म्हणू लागला, 6 मेले 7वा योग मायनं नेला, 8वा भगवान तुम्ही आलात. पण मला मुख दाखवण्यापेक्षा जिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, मनामध्ये दुःख आहे, एका ठिकाणी स्तब्ध बसलेली अशी माझी पत्नी देवकी, तिच्याकडे मुख करा म्हणल्या भगवान गोर फिरले आणि देवकीच्या पुढे उभा टाकल्यानंतर देवकीनं त्याला पाहिल्यानंतर देवकी म्हणते, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली, या देवा सुंदर आहेस, सुंदर रूप घेऊन आलास. भगवान परमात्मा सुंदर आहे म्हणून भगवंतांनी तुम्हा आम्हाला सुंदर निर्माण केलेला आहे. सुंदर आहेस, पण खरं सांगू देवा, तू अंगावर सगळे हातामध्ये शस्त्र घेऊन, अंगावर वस्त्र परिधान घेऊन, पायामध्ये पैंजण घालून जर माझ्या पुढे उभा टाकला असतील, 8 वर्षाची मूर्ती, 8वा अवतार, 8 नावानी जर माझ्या समोर तू असतील, तर मी लेकराचं सुख कसं प्राप्त करू? मला बाल रूपाचं सुख पाहिजे, मला मातृत्वाचं प्रेम द्यायचंय, म्हणून मात्र मला मातेचं सुख मला प्राप्त करायचं देवा, म्हणून तू माझ्यासाठी लहान हो म्हणल्या भगवान परमात्मा लहान झाले, देवकीच्या मांडीवर खेळू लागले. पण हात मात्र देवकीच्या मांडीवर खेळत असताना वसुदेवाकडे करू लागले. वसुदेवाला प्रश्न पडला, बरोबर आहे, मी माझ्या लेकराला घ्यावं, ते माझ्याकडे हात करते, पण घेत असताना माझ्या हाताला साखळदंड आहेत, पायाला बेड्या आहेत, घेऊन काय करू मी, हा प्रश्न पडला. पण वसुदेवाच्या लक्षामध्ये आला, हा जर माझ्याकडे आला, म्हणून देवाचा स्पर्श ज्याला झाला त्याचं संसाराचं बंधन तुटलं आणि परमार्थामध्ये त्याचं नातं जोडलं गेलं. विठारा असे हात करून आपल्या पित्याकडे पाहू लागला. मग मात्र त्याला वसुदेवाने उचललं, मला उचला पण घेऊन चला कुठं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, घराला मज नेही, गोकुळाला माया उपजली, तेथे मज आणि ठेवीत. मला घेऊन चला म्हणल्या वसुदेवानं आपल्या लेकराला स्पर्श केला की हातापायाची साखळदंड पडली. आणि ज्यावेळेस हातापायाची साखळदंड गळून पडली त्यावेळेस वसुदेवाने आपल्या पुत्राला हृदयाला लावलं. भगवान निघाले पण 7 दरवाजाला 14 द्वारपाल होते. 14 द्वारपाला झोपी घालण्याचं काम भगवंतानं विनंती केली. हे निद्रा देवी माये, राम अवतारामध्ये तू आगमन झालं होतं, पण त्यावेळेस मी तुला विनंती केली होती, राम अवतारामध्ये तुझी गरज मला कमी भासणार आहे, पण कृष्ण अवतारामध्ये मी जन्माला आल्यानंतरच प्राप्त होणार आहे. भगवंताने विनंती केली, ती निद्रा देवी आली, 14 द्वारपाल झोपी घातली आणि वसुदेव सहज महालाच्या बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी मुसळधार अतिवृष्टीचा पाऊस होत होता. पण अलीकडून पलीकडे भगवान जवळ असल्यामुळे वसुदेव सहज गेले. पण त्या गोकुळामध्ये माया नावाची स्त्री जन्माला आली होती. त्या मायेचे 2 पाय धरले, मायेला घेतले आणि बंदीखान्यामध्ये आले. भगवंताला तिथे ठेवले. माया या बंदीखान्यामध्ये आली, पण माया गप्प बसत नाही. माया त्याची ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया तयापरी माया गप्प बसली नाही. पण भगवान मात्र गोकुळामध्ये गेले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. देखा पहाट झाली. त्या यशोदेच्या 2 नंदा त्या ठिकाणी विराजमान होत्या. एक सुनंदा नावाची नंद पळत गेली. पळत जाऊन नंद बाबाला निरोप दिला की बाबा, नंद बाबा आज आपल्या घरी आनंदाला पारावार नाही. नंद बाबांनी विचारलं का? गायीचं काम नंद बाबा करीत होते. त्यावेळेस ती म्हणू लागली, आपल्या घरी आज
एक सुंदर पुत्र जन्माला आला आहे म्हणल्या नंद बाबाने हिरे माणिक मोती तोडले, सुनंदीच्या हातामध्ये दिले, सुनंदीला सांगितलं जा, हा आनंद तुझ्या पुरता आणि माझ्या पुरता मर्यादित राहणार नाही, हा आनंद सगळ्या गोकुळामध्ये सांग म्हणल्या सुनंदा रस्त्याने पळू लागली, प्रत्येकाला सांगू लागली काय गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंटवडी, सुनंदा नावाची गवळण त्या गोकुळामध्ये सांगू लागली. पण गोकुळामध्ये सुख झालं, पण कंसाच्याकडे दरबारामध्ये दुःख मात्र झालं. कंसाला बातमी लागली, आठवा आला म्हणल्या कंस धावत आला आणि ती आठवी जाणून ठेवली होती ती माया होती. मायेचे दोन पाय धरले, घर फिरवले, जसे 6 मारले तसं 7वा योग मायेने नेला, 8वाही मारावा हा कंसाचा प्रयत्न होता. पण मायेनं तोंडावर लात मारली, माया निघून गेली. ए दुष्ट कंसा, तुला मारणारा सुखात वाढतो आहे. ए दुष्ट कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला, तो सुखरूप वाढतो आहे. कुठे वाढतो आहे? त्या गोकुळाचं नाव सांगितलं, पण माया उपजली तिथे. कंस गलित गात्र झाला, माघारी निघून गेला. पण विचार करीत बसला काय करावं. पण तसं तरी वसुदेवाकडून वचन घेतलं होतं पहिल्या जन्माला आणि ती भगवंत निवून दिलं. पण हा 8वा मारण्यासाठी काय प्रयत्न करावा हा कंसाला सुद्धा कोडं पडले. कंसांनी बैठक घेतली, बैठकीमध्ये हजारो पुरुष होते पण एकच स्त्री होती. म्हणून म्हणलं जातं, माना की पुरुष बलशाली है, माना की पुरुष बलशाली है, माना की पुरुष सबसे भारी है, माना की पुरुष सबसे भारी है, पण 56 भोग पर एक तुलसी निहारी है. 56 भोग जरी ठेवले तर त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवा. किती प्रसाद मोठा करा, त्या प्रसादावर एक जर तुळशीचं पान ठेवलं तर ते भगवंताला आवडतं. त्याच्यामध्ये काजू बदाम किती घातले हे भगवंताला आवडत नाहीत. बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये हजारो माणसं होती पण एकच स्त्री होती, तिचं नाव पुतना. त्या पुतणीला सांगितलं, हे विडा उचला, कोणीतरी जाण त्या लहान गोपाळाला बाळाला मारून या. तोपर्यंत भगवंताला नाव नव्हतं, भगवंताला फक्त रूप आणि रंग होता. जा मारून या म्हणल्या कुणी उठत नव्हतं. पण ही स्त्रियाचं कसं असतं, मारायलाही भीत नाही मरायलाही भीत नाही. पटकन पुतना उचलली, विडा घेतली, विडा कचकच खावला. दादा नको घाबरू, मी जाते आणि त्याला मारून येते, पण एक काम कर, 3 महिन्याच्या आतल्या लेकराला मार, बाकी मात्र मारू नको.
सर्वांगामध्ये विष प्राप्त झालं, पण तिने विचार केली मी जर अशा रूपामध्ये गेले तर मला कुणी ओळखणार नाही, आणि एक तर माझं हे रूप विचित्र आहे, पण मला भगवंताकडे मारायलाच म्हणून जायचंय, म्हणून आपलं रूप बदललं पाहिजे, म्हणून तिने तिचं रूप बदललं. नाना प्रकारचे दागिने, नाना प्रकारचे अलंकार परिधान केले, पुतळ्या डोरलं, साकळ्या पैंजण, कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालून ग सगळा थाटमाट करून नेसले ग शालू पैठणचा. पैठणी अंगावर घातली, पण अंगामध्ये मात्र विष भरली, म्हणून बाहेरंगाने माणूस कसा आहे याला महत्व नाही, अंतरंगाने माणूस कसा आहे याला महत्व आहे. आत विष होतं. गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये येत असताना लहान लहान लेकरं तिच्या पाठीमाग लागली, कुणाच्या घरी जायचे, कुणाच्या घरी जायचे. तिनं घर मात्र सांगत नव्हती. दारात गेल्यानंतर यशोदेला म्हणते, यशोदे तुला खूप दिवसांनी बाळ झालं, तू खूप दिवसांनी आनंद झाला या गोकुळामध्ये, पण दुःख मात्र झालं बघ एका ठिकाणी. एकीकडे दुःख आहे, एकीकडे आनंद आहे. पण ऐक ना, आज मी आत्या आहे, मामी आहे, काकी आहे, हजारो नाते जोडायला तयार आहे, पण यशोदा म्हणते मी आतापर्यंत तुला पाहिलंच नाही, आज पाहिली. पण अतिथी देवो भव, ये आत बसली. बसल्या बसल्या लेकराला मांडीवर दिली. भगवान म्हणतात बरं आईला आत काम लावलं. त्यावेळेस भगवान मांडीवर बसले, पण विचार करू लागले ही विष भरून आलेली आहे, अमृत घेऊन आलेली नाही. पूर्वजन्मामध्ये हिला वचन दिलं दूध पितो म्हणून, पण ही विष अगोदर घेतली. आता काय प्यावं हे कळत नाही, पण मी बालरूपामध्ये आहे. देवाकडे शक्ती होती विष पिण्याची, पण महादेवाला वरदान दिलं. महादेवाला बोलवले, देवा तुम्ही या विष प्या आणि माघारी जा. नरशियाला बोलवलं, या रक्त प्या माघारी जा. भगवंतानं दूध पिले, पण दूध पिता 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 कासा विष होऊ लागली. मला सोडा सोडा. ती भगवान म्हणले आधी मी धरत नाही, धरलं तर मेल्याशिवाय सोडत नाही. म्हणून वारकऱ्याचं व्यसनच एक आहे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. विठाला पुतणेला भगवान परमात्म्याने मोक्ष प्राप्त करून दिले. भगवान परमात्मा परत अंगणामध्ये खेळू लागले, पण गाव म्हणू लागला, आकाश मार्गाने गेला, उडत माघारी आला. हे गोपीनं पाहिल्यानंतर भगवान परमात्मा थोडेसे मोठे झाले, आपल्याला वेळ कमी आहे. त्या वाड्यामध्ये फिरत असताना भगवान फिरू लागले, पण काय करू लागले, तळवे तळ हात भगवान परमात्मा तळवे तळहात टेकीत फिरू लागले, पण फिरता फिरता त्याला नाव मिळालं भगवंताला दुसरे लंगडा. लंगडा नाव मिळालं. तर संकष्ट आलं. देवाचे तसे तरी 8 नावं आहेत. देवाचं नाव गोठ्याच्या गायीमध्ये ठेवलेलं आहे, कृष्ण, काना, मोहना, मुकुंद, मुरारी. तुम्ही कथेमध्ये ऐकलात ते सांगणार नाही, जे ऐकलं ना ते सांगणार आहे. 8 नावं ठेवण्यात आले. तेही लटका ब्राह्मणाला, पुन्हा खरा ब्राह्मणाला भगवंताचं नाव ठेवलं. पण यशोदा मात्र कृष्ण, काना या शब्दाने हाक मारू लागली. पण त्यांना दुसरं एक नाव मिळाले लंगडा म्हणून. आज लग्नामध्ये जर कोणता देव दिला जातो, अगोदर तर लंगडाच देव दिला जात होता. पण आता कसं झालंय, सध्याची पद्धत आहे सगळं देवघर गच्च भरून देण्याची पद्धत निघाली. शेवटी आजू जावयानं मोठा देव बघून देवाऱ्यावरला उचलायची पद्धत निघाली. पुढे भगवान परमात्मा लंगडा होऊन खेळू लागले, फिरू लागले. पण फिरता फिरता लेकर काय उगं फिरतात का? आता आपल्या घराला सिमेंट आहे, बरोबर आहे. पूर्वीच्या घराला काय होतं, नकाने टोकरायचे आणि भगवान खायचे. पाक भगवान खात असताना सवंगड यांनी पाहिलं, यशोदा काकी तुला खरे सांगू का, तू पूर्व जन्मामध्ये काय होतीस मला तुला सांगायचं नाही, पण दुसऱ्या जन्मामध्ये यशोदा, पूर्व जन्मामध्ये तू राम अवतारामध्ये कोण होतीस, कैकई होतीस, कृष्ण अवतारामध्ये यशोदा झालीस. म्हणजे केवळ प्रेम देणं आणि घेणं ही भाषा माझी या अवतारातली आहे. भगवान ते सभंगडी आले म्हणून यशोदा काकी तुझ्या या कृष्णानं बघ ना टोकरून 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 एवढ्या भिंती रिकाम्या केल्या. कृष्णा भिंत रिकामी म्हणलं की भिंत भरून जायची, भिंत रिकामी म्हणली की सारवली जायची. पण आईला काही दिसत नव्हतं. त्यावेळेस भगवान म्हणले आई हे खोटं बोलतात,
मग म्हणली आईनं म्हणली विचार करते म्हणली हे गावातले तुझे सवंगडी खोटं बोलत असेल तर बलराम तर खरं बोलत. बलरामाला बोलवलं. बलराम म्हणली सांग कृष्णानं माती खाल्ली का? आई म्हणला कुणाची साक्ष घेतेस? बलराम दादा कोण आहे? आजचा भाऊ आहे, उद्याचा भाऊकी आहे. मग भाऊकीचे लोक काय खरं सांगतात का खोटं बोलतात? म्हणताक्षणी आईने एका कोपऱ्यामध्ये लेकराला घेतलं आणि म्हणले सांग कृष्णा सवंगडी खोटं बोलतात, बलराम खोटं बोलतो, पण तुझ्या तोंडामध्ये गेलेली माती तर खोटं बोलणार नाही. म्हणल्या भगवान परमात्मा म्हणला आई आज जर मी मुख उघडे केलो तर तुला काय पाहायला मिळेल मला सांगता येत नाही. त्यावेळेस भगवंतांनी मुख आ केला, हातामध्ये काठी घेतली, कोपऱ्यामध्ये घातली, तोंड आ कर म्हणल्या आ केला. पण आ केल्यानंतर आईनं 14 भुवनी पोटी देखे 14 भुवन पहिले अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदाघरी यशोदेला बुरळ आली, यशोदा खाली पडली. खाली पडल्यानंतर मग मात्र भगवंतानं यशोदेला उठवलं, पिण्यासाठी पाणी दिलं. पण यशोदा मनामध्ये एक विचार करू लागली की एवढी भुवन एका भुवनामध्ये अनंत ब्रह्मांड दडून गेली, असा परमात्मा माझ्या पोटी आलाय का? यशोदेचा जीव भगवंताला जडला. आणि ज्यावेळेस भगवंताला जीव जडला त्यावेळेस यशोदे परत मात्र भगवंताच्या मुखामध्ये तिला माती दिसली नाही. भगवान विचार करू लागले. मग थोडं भगवान परमात्मा घराच्या बाहेर पडले. पण घराच्या बाहेर पडल्यानंतर चोरी पहिली जर कोणती केली तर गायीचे वासरे गायीला सोडले. भगवंतांनी ही चोरी केली. दुसरी क्रांती कोणती केली? ज्या गायीचं दूध दही लोणी तूप विकायला जाणार होतं ताक मात्र घरी राहत होतं. सगळ्या वाटेवर भगवान परमात्मा विराजमान झाला, उभा टाकला आणि सगळ्या गोपींच्या वाटा अडवू लागला. पण वाटा आणि त्याच अडवीत नव्हता, त्यांचे मडके फोडीत होता. रिकामे मडके फुटलेले घेऊन गोपी घरी येऊ लागल्या. आपल्या मातेला सांगू लागल्या हे कृष्णानं आज मडके फोडले, आमची दह्यानं दुधानं तुपानं ताकानं नाही दह्यानं दुधानं आणि तुपानं आमची स्नान झाली. घरी येऊ लागल्या, रडू लागल्या. तेही लोक यशोदेच्या दारामध्ये आले आणि ज्यांचे वासर गायीला सोडले हेही लोक यशोदेच्या दारामध्ये आले. यशोदेला चाड्या सांगू लागले तुझा कृष्ण काय काय खोड्या करतो बघ, एवढंच आहे पण खूप कार्ट कठीण आहे, आम्हाला ऐकत नाही बाई, काय करावं, याला कसं गुणलाव. मग मात्र ते सगळेजण म्हणू लागले आमची अशी अवस्था झाली की या गोकुळात राहावं का जावं. भगवान परमात्म्याला दोन माणसं जर गेली तर 2 मतं कमी झाली, मी कसं जाऊ देईन तुम्हाला गोकुळातून सोडून. भगवान परमात्मा तिला तहान एवढी लागली की एक तलाव निर्माण केला भगवंतानं. तलाव निर्माण केला आणि त्या तलाव निर्माण केल्यावर तिनं आपल्या मालकाला म्हणू लागली मालक खूप तहान लागली व मला आता निघालो तर गोकुळ सोडून गेलो, गोकुळ दूर आता आपण दूर आलोय, काहीतरी करा, मला पाणी पाजा. म्हणल्या पती त्या रथावर बैलगाडीतून खाली उतरल्या आणि पाणी आणण्यासाठी गेला. जाता जाता म्हणला हे बघ तुला सांगतोय ते काही सामान्य नाही बघ, आज आपण गोकुळ सोडून निघालोय त्याला न सांगता, पण त्याला न सांगता कळतो बघ, लक्षात ठेव, रूप घेऊन येईल आणि तुला पाणी पाजल, ध्यान ठेव, लक्ष ठेव. म्हणल्या तिने म्हणली मालक आतापर्यंत तुमच्या सोबत संसार करते, मला काही ओळखता येणार नाही का, मला काही दिसणार नाही का, मी काही एवढी वेडी आहे का. मालक म्हणला बघ तू तुझ्यावर लक्ष ठेव. म्हणल्या हंडा घेतला आणि पाणी आणण्यासाठी गेला की भगवान त्यानं हंडा घेऊन त्या ठिकाणी टेकला की भगवान परमात्मा इथे विराजमान झाला पतीचं रूप घेऊन.
तिच्या समोर पाणी नेलं, तिने तहान लागली होती, गळ 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 पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर तेवढ्यामध्ये तिच्या मालकानं धरून पाहिलं. म्हणला मी हिला सांगितलं होतं तरी सुद्धा हिने ओळखलं नाही. आलं बघा मला रूप घेऊन पाणी पाजलं बायकोला माझ्या. पाणी पाजलं म्हणल्या जवळ आला, दोघांचं भांडण लागलं. म्हणला मी नाही, म्हणला कृष्ण मी तिचाच पती. ती म्हणू लागला मी तुझा पती. तो म्हणू लागला तो माझा पती. म्हणता म्हणता बैलगाडीवर एक निर्माण झाला. 3 रूप घेतली. म्हणलं आता कोणता पती म्हणाव. 4थं रूप धारण झालं. 5 रूपामध्ये हांडे हातामध्ये पाणी भरलेलं. बाई आता कोणता पुरुष मानू, कोणता पती मानू, कोणता माझा मानू आणि कोणता तो मानू, तिला प्रश्न पडला. ओळखता येईना. ज्या म्हणून हजारो वर्ष भक्ती करा, देवाला ओळखता आलं पाहिजे आणि हजारो वर्ष भजन करा, संताला संतांनी ओळखलं पाहिजे. विठाला मग मात्र चला म्हणली. आता गावामध्ये बैलगाडी माघारी फिरवली. माघारी फिरवल्यानंतर नंदबाबाच्या दारामध्ये बैलगाडी आली. नंदबाबा म्हणू लागले आतापर्यंत संसार केली, तुझा पती तुला ओळखता येत नाही. तिने म्हणली काय ओळखू. म्हणली जगाच्या पार्वतीला तिचा पती ओळखता आला नाही. अनुसयेच्या ताब्यात गेल्यानंतर सरस्वतीला ब्रह्मदेव ओळखू आला नाही. पार्वतीला महादेव ओळखता आला नाही. लक्ष्मीला विष्णू ओळखता आला नाही. मी तर कोण सामान्य आहे, कशी ओळखू म्हणल्या नंदबाबानं म्हणली एक विहीर आहे माझ्या शेतात, त्याच्या विहिरीला बऱ्याचशा गायी बांधलेत, मी गायी सोडून मोकळं करतो. ती विहीर म्हणला त्या विहिरीवर उभा टाकायचा, अलीकडून पलीकडे कोणी उडी मारायचं. म्हणला तो कोण होईल, ओळखता येईल. म्हणला तुला उडी मारायची. म्हणला जो पती प्रत्येक 5 लाईन उभा टाकाना उडी मारा म्हणल्यावर प्रत्येक जण उडी मारून. आता हिचा नवरा जो होता ते मूळ खाली बसला, ह्याला इथून इथवर उडी मारा येत नव्हती. बरेच माणसं बिंडकुळीला भेटतात, साप कधी मारतील, बरोबर आहे का. मला बेंडकुळीला भेटतात, साप कधी मारावा अशी अवस्था. जे म्हणल्या कृष्णाने म्हणला आत्ता उडी मारतो की म्हणला पण 4 रूप घेतलेल्या भगवंतानं उडी मारली. ज्याला उडी मारता येत नव्हतं तर हा तिचा पती होता, तो खाली बसला. माय मला पती मान किंवा न पान, पण मला उडी मारता येत नाही. नंद बाबांना अंदाज लावला जेणेकरून ज्याला 5 फुटाची उंच उडी मारता आली हा माझं कार्ट आहे, आणि ज्याला उडी मारता येत नाही म्हणून बैलगाडीच्या पुढे बसला बाई हा तुझा पती आहे. विठाला मात्र यशोदे गोकुळी राहावे का जावे म्हणले, राहावं का जावं अशी अवस्था झाली. म्हणल्या यशोदेने बांधून घातल्यावेळी भगवान परमात्माने यमल आणि अजून 2 पुत्र होते, त्यांचा त्या अशोकाची झाडं म्हणून दारामध्ये त्यांचा उकळ वडीत नेलं. उकळालाच का बांधलं याचा अर्थ भजन बोंबीच्या देठापासून आहे. पण आपलं भजन कंठातून चलतं, ओठातून चलतं, पोटातून चलतं. काही लोकांचं पोटातून असतं, काही लोकांचं हृदयातून असतं, काही लोकांचं कंठातून असतं, काही लोकांचं ओठातून असतं. पण अट्टर कट्टर वारकऱ्याचं भजन हे भूमीच्या बेटातून असतं. म्हणून तिनं वकळाला बांधलं, पण वकळ वडीत नेलं आणि नेलं पण दोघांचा उद्धार केलं. मग मात्र हातामध्ये फुल घेतला आणि गावामध्ये फिरू लागला. यशोदा त्याला शोधत फिरू लागली. मग ती खून विचारू लागला तुझं लेकरू कसं आहे, आम्ही पाहिलं नाही, तो आत ठेवली होतीस, आत्ता बाहेर निघाले म्हणून तिने पुरावा देऊ लागली. त्याच्या हातामध्ये एक फुल दिले होते, ते फुल घेऊन बाहेर आलं. कशी पडली तुला बोर, सारवीत होते मी चूल, कशी पडली बाई मला भूलून, हातामध्ये त्याच्या आहे फुल, मला भूल पडली माझा कृष्ण देवा, माझा कृष्ण देवा
खुनाची खून सांगू लागली, कुणीतरी सापडला तरी मला सांगा सांगा म्हणता म्हणता भगवान हाताला लागली, घरी घेऊन आली. पण मग मात्र म्हणू लागली, तुला आता 2 दिवस मी उपवास ठेवते, तुला जेवायला देत नाही. आई म्हणला, तू जर मला नाही जेवायला दिलीस, मला जर उपवाशी मारलीस तर मी उपवाशी दारातल्या घोड्यावर बसतून 2 हातानं बोंब मारतो, माझी आई मला जेवायला देत नाही, असं मी गावामध्ये घराणी करतो. बघ म्हणला, तुला चालेल का? जा म्हणली, 2 हातानं काही 4 हातानं मार. तिच्या लक्षामध्ये आलं, हा आहे कोण? 4 हाताने मार, पण मी मात्र तुला जेवू देणार नाही. तेवढ्यामध्ये गोपींचा मेळा दारावरून चाला होताना हा मोठ्या मोठ्याने रडत होता. रडताना राधेनं पाहिलं, म्हणले, काकी काय झालं ग? हा दारातल्या घोड्यावर बसून का रडतो? दारातले घोडे म्हणजे 2 दोंडे होते. त्या का रडतो? याला काय झालंय? काय सांगू बाई, तुला सांगू का? हा 3 दिवस झालं खोड्या करू लागला, मलाच कळत नाही, घरानीच येऊ लागली घराकडे. पण आज याला मी विचार केला की याला उपवाशी ठेवायचं, याला जेवायला द्यायचं नाही. याची शिक्षा म्हणजे याला उपवाशी मारणं. उपवाशी मारणं म्हणल्या राधेने म्हणली, चल. राधेकडे पाहू लागला, हाताचा इशारा करू लागला. राधेनं आपलं घेतली आणि घरी आली. लवकर पदार्थ तयार होतो, शेवयाचा भात आणि दूध एका कुंड्यामध्ये घातली. कृष्णा खा म्हणून पुढे त्याच्यावर ठेवलं, त्याला पलंगावर बसवली. कृष्ण म्हणला, माझ्या हातानं खायचं झालं तर तिथे घेऊन खाल्लो नसतो का? मला सवय आहे आईच्या हाताची जेवायची. आईच्या हाताची म्हणल्या मी बी बाईचा एक स्त्री आहे म्हणली. तिने हात घेतला आणि त्याला चारायला 2 हात पुढे केले. मुखामध्ये स्पर्श झाला, मुखाचा भगवंताच्या मुखाचा स्पर्श झाला की हात तिने खाली टाकला. पण तिच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं. संसारामध्ये सुखाची प्राप्ती नाही, परमार्थामध्ये सुखाची प्राप्ती आहे. म्हणून संसार दुःख मिळे चौकडे इंगळे, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस. तर देवा, माझ्या संसारामध्ये दुःख आहे, पण असं माझं प्रेम तुझ्यावर आहे की मी सांगू शकत नाही. शरीर माझं आहे पण अंतकरण तुझं आहे, मन माझा आहे पण आत्मा तुझा आहे. मी काय सांगू तुला संसारातलं दुःख? म्हणल्या देवा, तू खूप लहान आहेस, मी खूप मोठी आहे. म्हणल्या भगवान परमात्मा म्हणला, आईसाठी लहान झालो होतो, बाईसाठी मोठा होऊ का? लगेच भगवान परमात्मा मोठे झाल्यानंतर राधा पलंगावरून खाली उतरली. म्हणली, 22 वर्षाचा तू, 22 वर्षाची मी. एका पलंगावर समाजाने पाहिलं, गल्लीतल्यांनी पाहिलं, शेजाऱ्यांनी पाहिलं तर लोक मला नाव ठेवतील. काय करू? तूच मोठा हो म्हणलीस, मी मोठा झालो, आता लहान कसा होऊ? दोघाचा संवाद चालू झाला. तेवढ्यामध्ये राधेचा नवरा दारात येऊन उभा टाकला. राधा, दार उघड. राधे, दार उघड. म्हणल्या कृष्णा, तुला हात जोडते, पाया पडते रे. तुझं माझं जर वय एक पाहिलं तर माझा नवरा संशय घेईल. म्हणजे एक काम कर, ज्या रूपामध्ये आला होता त्याच रूपामध्ये हे म्हणला. दारात नवरा तुझा आहे, ज्या घरात बसलो हे घर तुझं आहे, पलंगावर बसलो हे संसार तुझं आहे. माझ्या आईसाठी लहान झालो पण बाईसाठी कसा लहान होऊ? म्हणून पुरुषानं आईसाठी लहान व्हावं पण आपल्या बायकोसाठी लहान नाही झालं पाहिजे. मी कसा लहान होऊ सांग? माझा संसार उठेल, काय करू? संसार तुझा उठेल, मला काय घेणं दे नाही. मला घराच्या बाहेर काढल्यावर मी काय करू? नवरा तुझा आहे, तुला काढेल, मी काय करू? भगवान परमात्मा प्रत्युत्तर देऊ लागले. मग तिने म्हणली, जाऊ दे कृष्णा, तुझ्यामुळे जर माझ्या संसाराची उद्ध्वस्त राख रांगोळी होणार असेल तर चालेल का? जाळून या संसार बैसलो अंगणी. तुकोबारांनी सांगितले का मी संसाराची राख रांगोळी केली आणि भगवान परमात्म्याचं चिंतन घेतलं, म्हणून त्या वाटेवरली माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. एवढी ताकद संतांच्या नामामध्ये होती. ठीक आहे म्हणला. दार काढायला गेली राधे, उघड. दार काढायला गेली की तेवढ्यामध्ये 2 फळाचा दरवाजा तिच्या मालकानं लोटला आणि पटकन, राधे तुझ्या मांडीवर हा होता होय म्हणलं. मांडीवर म्हणल्या तिला चावूल लागली. बाई झालं काय की बारक? फिरली माघारी बघितली, जशाच तसं रूप धारण करून पलंगावर बसलेला भगवान. मग मात्र राधेच्या चेहऱ्यावर आनंद झाला. मग राधा म्हणू लागली, कृष्णा तुला 5 बोटानं मी भात चारते. 5 बोटानं खाऊ घालताना राधेचा नवरा म्हणला, राधा आपल्या संसारामध्ये तर लहान बाळ नाही, तुला दिवसभर काय काम असतं? मी सकाळी जातो, दुपारी जेवायला येतो, दुपारी जातो ड्युटीला, संध्याकाळी येतो. रोज ह्याला आणत जाण शेवयाचा भात, गाईचं दूध चारत. त्यानं म्हणला, माझ्या बापाच्या घरी गाई कमी येता का? दूध तुमच्या घरचं घ्यायला कमी येता का? मग मात्र पोट भरलं आणि मग भगवान विनंती करू लागले, राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे राधे राधे
नको राधे, आता माझं पोट भरलं, चल माझ्या घरी नेऊन सोड म्हणल्या राधेनं कडेवर घेतलं आणि त्याला यशोदेच्या घरी आणून सोडलं. मग यशोदेला म्हणलं, आई आज दिवसभर नाही जेवायला दिली तर चालतं, एवढं मला राधेनं खाऊ घातलं. म्हणून देवाला नैवेद्य एवढा असतो, देवाची पोळी एवढी असते ना, आपली पोळी एवढी असते, बरोबर आहे का? देवाच्या पोळीमध्ये एवढं पुरण असतं, देवाच्या पोळीवर माशीच्या पंखाला बसलं एवढं तूप असतं, आपल्या पोळीवर वाटीभर असतं. मग देवाला पोटभर खाऊ घाला, नंतर आपण पोटभर खा. तस तरी इथं सांगितलेलंच आहे, आजी देतो पोटभरी पुरी म्हणाल तोरी. आज प्रत्येकालाच मिळतं, पण एरवी भगवंताला नैवेद्य दाखवित असताना देवाची सुद्धा पोळी मोठी असली पाहिजे, कमीत कमी एवढी तर असली पाहिजे. आता माणसाच्याच पोळ्या एवढ्या झाल्यात आणि जेवायला वाढलं की मग काही ठिकाणी मोजलं जातात. तसं तरी ग्रामीण भागामध्ये नसतं, पण शहरामध्ये एवढीच पोळी असते, एकच घास होते. हा, केवढं होतं एवढा. तुमची केवढी असते? सगळेच येव का वारकरी आजच्या दिवस जेवाय? बर बर, इथलंच निघून वाढ चाल नाही तर नाही का? मग कधी करणार? पार्सल. आणि कुठे मिळतंय ती पार्सल? कुठं? मला तर दिसलं नाही मग येताना. बर पार्सल काय मागवणार? मन चालते फक्त 4 पायात सोडून. विठाला हरी विठाला भारी शब्द आहेत व काल बनाना. काल बनाना केळाला काय म्हणलं? बनाना. आणि आज बघा पार्सल. पार्सल काय म्हणतात? काय बी पिझ्झा बर्गर हे की नाही? हा, तंदूर. हा, मग फक्त भरीत करून पाठवू नका म्हणजे बस झालं. मग मात्र यशोदा म्हणू लागली, कृष्णा बस झालं म्हणले, तुझं गावात राहणं आता शेतात राहणं तयार हो. काय करू आई म्हणला? खरं सांग म्हणला. काही करू नको म्हणले. पूर्वीच्या लेकरांची पहिली शाळा म्हणजे जनावर राखणं होतं. शाळा सुटली 5 वाजता की बरीचशी लोक इथं जनावर राखलेली आहेत, बरोबर आहे की नाही? 5 वाजता आपण शाळेतून आलो की जनावर घेऊन जायचं. आणि ज्याला जनावर राखता आली त्याच व्यक्तीला माणसाची मनं राखता आली, त्याच्यातला अहंकार निघून जातो. पण भगवान परमात्माने विचार केला, जनावर राखायला जायचं पण एकटा कसं जाऊ, सगळ्याला घेऊन जातो. पण भगवान परमात्मा म्हणू लागला, या रूपामध्ये मी जनावर कसे राखू? पण भगवान परमात्माने गायी राखण्यासाठी वैश्य रूप धारण केलं, गायी राखण्यासाठी वैश्य रूप धारण केलं, कंसाला मारण्यासाठी क्षत्रिय रूप धारण केलं, आणि अर्जुनाला रथावर बसून गीता सांगण्यासाठी ब्राह्मणाचं रूप धारण केलं. भगवान परमात्मा, मी या रूपामध्ये माझे सखेत, माझे प्रिय आहेत, माझ्या जवळचे आहेत, पण मी या रूपामध्ये यांना हे वरदान देऊ शकत नाही म्हणून भगवान त्यांना रूप बदललं. ब्राह्मणाचं रूप भगवान परमात्म्यानं प्राप्त केलं. सगळ्या गायी सोडल्या, वासरे घेतली, वासरे एका बाजूला, गायी एका बाजूला. पण भगवान परमात्मा बाहेर आल्यानंतर त्या गायी वासराकडे पाहत असताना मोहित झाले. पण या सगळ्यांना राखण्याची माझ्याकडे शक्ती असेल का? किती मोठा महाराजांना तुम्ही लाख रुपये देऊन महाराजांना आणि नाही टाळकरी गायक मृदंगाचार्य बोलवले तर कीर्तन होईल का? होईल का? होणार नाही. किती मोठा महाराजांना आणि किती छोटा आणा, त्याला जर अशी खंडा देणारी माणसं असतील, टाळकरी
वादक गायक तर सहज कीर्तन होऊन जातं. पण किती जरी मोठ्या महाराजांना वारकरी जर नको म्हणले तर ते कीर्तन होत नाही. तसं भगवान परमात्मा चौकड पाहू लागले, गायीकडे वासराकड, आणि मनामध्ये एक विचार निर्माण केला. पेंड्या सुदामाचला रे रानात गायी वळाया, 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 पेंड्या सुदामाचला घेतलं, सुदामाला घेतलं, सगळ्याला सोबत घेतलं. सबंगडी चला म्हणले आपण गाई राखायला जाऊ. गाई राखायला गेले. गाई राखायला आपल्या सबंगड्याला सोबत घेतल्यानं गाई गोपाळ घेऊन भगवान परमात्मा वनामध्ये गेले. वनामध्ये ज्यावेळी जनावर राखू लागले त्यावेळेस भगवान परमात्म्याने खेळ खेळायला सुरुवात केली. कोणता खेळ खेळला? Hey!
वॉलीबॉलाची मॅच पाहिला का महिना दिवसाच्या एक 20 ते 25 दिवस झाले मॅच होती बघा. एका बॉल मध्ये 6 रन काढायचे होते, आपण 7 काढले. कळाले त्यांना वाजवा, टाळ्या नाही गेलं तर घरी वाजवा. वैष्णव सगळे खेळ त्यामध्ये सांगितले. पूर्वीचा खेळ चिखल, गोट्या, चेंडू फळी, विटी दांडू हा खेळ होता. आताच्या लेकरावासाठी हा खेळ कुठेतरी प्रदर्शन म्हणून ठेवला पाहिजे. याला काय म्हणतात? याला विटी. याला काय म्हणतात? दांडू. दांडू याला काय म्हणतात? फळी. याला काय म्हणतात? सगळी इंग्लिशच आहे. मागं इंग्लिश आहे, पुढे इंग्लिश आहे बघा. लाकडाची बॅट राहायची आणि एक चेंडू राहायचा. हा खेळ भगवान परमात्मा खेळू लागला. खेळता खेळता बऱ्याचशा जणांचा उद्धारी भगवंताने केला. चेंडू यमुना डोईच्या पडत पडला, ते भगवंताने कळंबावर चढला, तो काढला. पुरी मात्र भगवान म्हणू लागले. ज्यावेळेस खेळामध्ये भगवान रममान झाले त्यावेळेस भगवंताला राधेची आठवण येत नव्हती. राधेने विचार केली, देवानं मला विसरला, याला विसरण्याला कारण काय असेल? पण राधेने नयन लावली, दृष्टी लावली, पण राधेला मात्र दिसत नव्हतं. का तर भगवंताने तिची दृष्टी थोडी काढून घेतली होती राधेची परीक्षा पाहण्यासाठी. नाहीतर राधेला डोळे मिटले की भगवान दिसत होता. आता बरेचशा लोकांना डोळे मिटले की वारकऱ्याला देवच दिसतोय. गाणाऱ्याला झोपलं तरी गायन चालू असते, वाजवणाऱ्याला मृदंग म्हटला तरी मांडीवर वाजवतात. बरोबर आहे का? जरी जवळ मृदंग म्हटला तर आपण काय करतो? कुणाच्या तर पाठीवर, आपापल्या मांडीवर वाजवतो का नाही? आता गायक लोक झोपले की तरी गुणगुण गुणगुण करणार. बरोबर आहे का नाही? मग ते घरचे माणसं म्हणतात झोप तरी उद्या, जरा बंद करा तोंड. का तर आम्हाला वळण पडलेलं आहे. पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. लॉकडाऊन मध्ये असंच वळण पडलं होतं सगळ्याला. रोज नारळ पाकिट घ्यायचं. लॉकडाऊन पडला, झोपची ना की वारकऱ्यावाला काय करताल? गुणगुण गुणगुण करीत पडले पण पैसेच कुणी देणार. बायकोने म्हणली, महिना झालं घरी, आधी तर राहत नव्हते, तेच बरं होतं, पण आता राहिलं तरी बी झोप येऊ देणार. का तर वारकऱ्यात जीवन आहे. 2 ला घरी जायचं, 3 ला घरी जायचं, 4 ला घरी जायचं, उठवायचं. आपल्यामुळे घरच्याची झोप मोडणार. आणि गेल्यावर आम्हाला 2 भाकरीचा फडशा पडल्याशिवाय झोप नाही येणार. किती बी तुम्ही जेवू घाला, घरी गेले की माणसाला इथं आरडून वरडून भूक लागते, जेवण थोडं तरी खावं लागतं, मग झोपावं लागतं. तसं राधेनं आत्मदृष्टी काढून घेतली. राधेला काही दिसेना. भगवान खेळामध्ये मग्न. सुबंगडी घेऊन इकडे राधा कुसलून गेली. राधेच्या सासूने म्हणली, या रस्त्याला पळ, त्या रस्त्याला पळ. पळता पळता राधेने म्हणली, तुला राधेला कुठेच पळू देणार नाही, घरात घालते आणि कुलूप लावते. टाकले एका घरामध्ये. म्हणून वेडे झाली मन तुझ्या रे संगतीनं. भगवान परमात्म्याच्या संगतीनं राधेचं मन वेडे झालं. म्हणून देह आपला भगवंताला कधीच लागत नाही, मन आपलं भगवंताला लागतं, भगवंताला मन लागतं. त्यावेळेस मग मात्र हे राधेला कडी घालून कुलूप लावून म्हातारीने चावी कमलीला ठेवली. मग भगवान परमात्म्याचा खेळ संपला. मग खेळ संपून भगवान परमात्मा गायी गोपाळ गोठ्यामध्ये बांधल्यानंतर घरात आल्यानंतर राधेची आठवण झाली. राधेची आठवण झाल्यानंतर मग राधेची आठवण झालेली तर राधा काही दिसेना. आता काय करावं? राधेला भेटायचंय मला. राधा ही माझी शक्ती आहे, राधा ही माझी भक्ती आहे, राधा ही माझं परम कल्याण आहे. राधेशिवाय कृष्णाचा पत्ता सुद्धा हलत नव्हता. का? राधा ही शुकदेवांची सुद्धा गुरु आहे. राधा सामान्य नाही. तसं तरी आपण महिलाला नाव ठेवतो, पण या गावामध्ये तसं काही नाही. महिला म्हणलं की 2 वर्ष झालं मी पाहते महिलांचे कीर्तन आहेत. पण काय असतं बघा, देवाचं सुद्धा नाव घेत असताना अगोदर स्त्रीचं नाव आहे, नंतर देवाचं नाव आहे. माफी मागून बोलते मी, कुणाची निंदा कुणाची स्तुती करत नाही. पण आपण ज्यावेळेस नाव घेतो, लक्ष्मी नारायण सीतापती रघुवीर राधा गोविंद रोकुमाई पांडुरंग, अगोदर स्त्रीचं नाव येतं आणि नंतर भगवंताचं नाव येतं. तसं राधेचं राधा म्हणल्याशिवाय कृष्णाचं नाव येत नाही. राधा कृष्ण कृष्ण राधा, राधा कृष्ण कृष्ण राधा. राधा या शब्दाचा अर्थ आहे धारा, राधा या शब्दाचा अर्थ आहे अंतकरण, राधा या शब्दाचा अर्थ आहे नाळ, आणि राधा या शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं जग. राधेसाठी भगवान परमात्म्याने विचार केला की मला राधेला भेटायला जायचं, पण राधेची सासू नावाची दारात मध्ये बसलेली आहे, तिचं नाव क्रोध. कसा भेटायला जाऊ? त्यावेळेस भगवंतानं तुमच्या आमच्यासारख्या स्त्रीचं रूप धारण केलं. काल मी तुम्हाला कथेमध्ये 2रा भाग सांगितला की स्त्रियांचं रूप कुठं कुठं भगवंतानं धारण केलं. त्यावेळेस आता मात्र आताही भगवंतानं स्त्रीचं रूप धारण केलं. पण बायाला सगळ्यात जास्त काय आवडतं हे देवाला कळालं. कानेना किशिम जोडव्या काकणाला पैसा नाशी. देवानं म्हणला, देवा स्त्रियाला आवडती त्या हातातली बांगडी, म्हणला बांगडी आवडती. मी नारदाचा सुद्धा काल विषय तुम्हाला सांगितला की नारद ज्यावेळेस त्या पाण्यामध्ये गेले बायको पाहिजे म्हणून, भगवंतानं त्यांना माकड रूप दिलं. त्यावेळेस धोतर गेलं, लुगडं आलं नारदाच्या अंगावर.
धोतर निघून गेलं, लुगडं आलं, बांगड्या निघून कडे निघून गेले, बांगड्या आल्या, कुंडल निघून गेले, झोबे आले, ही नारदाची अवस्था झाली. तसं भगवान परमात्म्याने विचार केला, मी काय करू, स्त्रीचं रूप धारण केलं, डोक्यावर एक सुंदर टोपली घेतली, टोपलीमध्ये नाना प्रकारच्या बांगड्या ठेवल्या, देव कासार झाला. भक्तासाठी, भक्ताला भक्ती प्राप्त व्हावी, त्याला माझी भेट व्हावी, याच्यासाठी देव सुद्धा आपला काय अवतार घेतो का. डोक्यावर टोपली घेतली, राधेच्या गावाला भगवान परमात्मा आले. या गलीनं त्या गलीला दररोज आवाज, असा सुंदर आवाज देऊ लागले, असा सुंदर, प्रत्येकाला एवढा सुंदर आवाज देणारे कोण आहेत, भगवंतच आहेत. आज आपण गायक लोकांना नटतो, यांना किती सुंदर आवाज आहे, किती उंच म्हणतात, किती छान म्हणतात, किती चांगलं म्हणतात. हे देणारा दाता कोण आहे, भगवंत आहे. कुणाला आत्मज्ञान देतो, कुणाला बुद्धी देतो, कुणाला मन देतो, कुणाला गुण देतो, कुणाला आवाज देतो, कुणाला शरीर देतो म्हणजे रूप देतो, कुणाला रंग देतो. तर सर्व गुण संपन्न भगवंतानं सगळ्यालाच निर्माण केले का नाही. 10 जरी आपल्यात गुण असले तरी एक अवगुण आपल्यामध्ये असतो, हे लक्षात ठेवा. तसं भगवान परमात्मा आता ते स्वरूप सुंदर होते, जगाला जे देत होते त्यांच्या जवळ होते. ती मोठ्यानं म्हणू लागली, रूप घेऊन कासार झाला, हरी बांगड्या विकाया निघाला. भगवान परमात्म्याने टोपली घेतली, बांगडी घ्या बांगडी, बांगडी घ्या बांगडी, बांगडी घ्या बांगडी. या गलीनं त्या गलीनं पण राधा कुठं दिसत नाही. बायानं हातातल्या बांगड्या फुल्यान भरल्या. जिला जिला देवाचा स्पर्श झाला तिचं भाग्य उजळलं, उजळले भाग्य. आता भाग्यच उजळून गेलं, पण माझी राधा भेटत नाही आस लागली, पण रूपही सोडता येत नाही, भेट घेतल्याशिवाय मला जाता येत नाही. भगवान अडकली म्हणून अडकली ही कवने भेटी आंधळ्याची काय. मी अडकलोय, दिवस मावळलाय, रूप स्त्रीचा आहे, मी सुंदर आहे, डोक्यावर माल आहे, खिच्यामध्ये पैसा आहे. आता काय करावं, तेवढ्यामध्ये गाव संपलं, एक झोपडी लागली. त्या झोपडीमधून म्हातारी हातामध्ये काठी टेकीत 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 बाहेर आली. त्या म्हातारीला भगवंतानं पाहिलं, म्हणला हेच अंदाज असेल माझा बरोबर. मोठ्याने आवाज दिला, बांगडी घ्या बांगडी. आली जवळ, कोण आहेस माई, कुण्या गावची आहेस म्हणली. गाव नाही सांगितलं. तुझं नाव काय, नावही नाही सांगितलं. गप्पच बसला. पण तुला खरं सांगू, तुझ्या कानात सांगते ये म्हणली. देवाचा कान धरला आणि म्हातारी म्हणू लागली, माझी सून एवढी आगाव आहे, एवढी आगाव आहे, तुला खरं सांगू का म्हणली. एक बार असंच किलती म्हणली, त्याला ये माझ्या घरी म्हणले. तेव्हा त्यानं घरी आला, दही दूध खाल्ला, तिच्याच तोंडाला लावला, निघून गेला. मी मधी बसले. मग ती माझी, मी दारात घराबाहेरून घरी आले, मी पाहिलं तिच्या तोंडाला तूप दही दूध लोणी लागलं. तूच खातेस, कृष्णावर नाव घालतेस म्हणले. पण आत गेले आणि त्याला धरले. धरल्यावर मग त्यानं माझ्या सुनेला बदनाम केलं. आणि मी मग त्याला म्हणले, चल गाडगं उचलून चल जाऊ गावात तुझ्या माईला धरून दाखवण्यासाठी म्हणले. म्हातारे, तुझ्या पोरानं तुझं गाडगं घेऊन चलावं का, मी चलावं असं भगवान म्हणल्या. त्यावेळेस पण आता असं नाही म्हणली. तिला कोंडवून टाकले, कुलूप घातले, चावी कमरेला ठेवले, रागानं हाता आपटली, बांगड्या फुडली. चल, एवढी सुंदर आहेस, आता तुझ्या गावाला रात्र झालेली आहे, तू कशी जाणार आहेस, जाण्याची सोय नाही बाई, आमच्या गावामध्ये लोक चांगले नाहीत, चल घरी, चल घरी. घरी नेली. भगवान परमात्म्याने 7 दरवाजे 14 द्वारपाल झोपे घातले. एक कुलूप तोडायला किती वेळ लागला असतं, पण भगवंतानं कुलपाकडे पाहिलंच नाही. म्हणजे सुंदर स्वयंपाक करते, आजची रात्र मुक्काम कर, तिला बांगड्यावर जेवण कर, आजची रात्र विश्रांती कर, सकाळी जा म्हणल्या. म्हातारीनं कुलूप काढलं, भगवंताला आत सोडलं. भगवान परमात्मा जवळ गेला. माय, तुम्हाला बांगड्या भरण्यासाठी मी आले बघा, मी दूरची कासारी नाही, मला नाव नाही, मला नाव आहे, मला गाव आहे, पण मी ओळख मात्र कोणाला दिली नाही का, तर माझा धंदाच आता मी चालू केलेला आहे. भगवान म्हणतात, नको नको, मला बांगड्या नाही भरायच्या का, माझा कृष्ण ज्यावेळेस मी पाहीन त्यावेळेस बांगडी घालन, माझा कृष्ण ज्यावेळेस पाहीन त्यावेळेस मी त्या कृष्णासाठी मी नटेन. आज मी कुणासाठी नको, मला साडी नको, वस्त्र नको, मला बांगडी नको, मला दागिने नको, मला अलंकार नको म्हणल्या भगवंतानं हात धरला.
ज्यावेळेस हाताला धरलं म्हणून हरियाला हातानं मग कैसी भय चिंता. हात धरल्या धरल्या राधेने डोळे उघडले आणि डोळ्यांनी ज्यावेळेस भगवंताला पाहायला सुरुवात केली त्यावेळेस भगवंताचं सावळे रूपडे चोरटे चित्ताचे भगवान परमात्मा सगळा समोर बसला. कडकडून मिठी मारली लाचावले मन लागलीची गोडी जिवेने सोडी आईचे झाले. मिठी मारल्या मारल्या भगवान परमात्माने राधेला दर्शन दिलं आणि पहाट होता भगवान परमात्मा निघून गेले. आणि मग मात्र भगवान परमात्मा इकडे म्हणू लागले खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. आता खेळता खेळता मला भूक लागलेली आहे. काल 4 वाजल्यापासून स्वयंपाक चालू आता 2 वाजलेले आहेत. आम्ही काय केलं पाहिजे जेवलं पाहिजे पण याचाही विचार केला पाहिजे की माणसं सकाळपासून उपवास आले का नाही आले. कोण कोण उपवास आले हातवरी करा. सगळे जीवन आले. खरं बोलतात हे खरं बोलतात लोक. बरोबर आहे वेळ झाली आपल्याला त्याच्यामुळे सगळे भोजन मला वाटतं ह्यांचा तरी एक बार नाश्ता फिष्टा झाला असेल पुन्हा जेवण फिवण झालं असेल नाही का महाराज. वाह भाग्य वाजवा टाळी त्यांच्यासाठी. नाही बरं मी कशावरून अंदाज लावला एका कीर्तनामध्ये सांगितलं की गावात येड कोण आहे मीच आहे. गावात शहाणं कोण आहे पट्टे मीच आहे. त्याच्यामुळे आज तसंच म्हणलात काय की वाटलं जेवण करून मीच नाही आलो असं म्हणलात काय पण केले उलीस केले असतील. हा मग मात्र खांदी भार पोटी भूकन काय खेळावे याचे सुख. 3 खेळ खेळले भगवान परमात्म्याने. 3 खेळामधून काय निष्पन्न व्हावं म्हणून माणूस म्हणून जन्माला आले की खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचते वैष्णवबाई. विठोबार खुमाई भगवान परमात्मा जन्माला येतो अवताराला येतो ते गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. आपल्या जर पोटी चांगला पुत्र जन्माला आली चांगली कन्या जन्माला आली तर जगातला सगळ्यात श्रीमंत परिवार तो आहे. धन आपल्याकडे ते किती आहे याच्याशी घेणं देणं नाही पण आपल्या घरामध्ये मान सन्मान विचार श्रेणी किती आहे याला महत्व आहे. तिथं सुख आहे त्या सुखाला अंतही नाही पार नाही. बाळकृष्ण नंदागिरी प्रत्येक स्त्रीला वाटतं आपल्या पोटी रामासारखा पुत्र जन्माला यावा. प्रत्येक स्त्रीला वाटतं पण माझ्या पोटी कृष्णासारखा यावा. का रामाचा विचार केला जातो आणि कृष्णाचा उच्चार केला जातो. बरेचसे लोक म्हणतात राम अवतारामध्ये चोरी केली नाही पण कृष्ण अवतारामध्ये चोरी कशाची केली चित्ताची चोरी केली. कुणाच्या घरी जाऊन कुणाचं धन चोरलं नाही. दही दूध चोरलं पण का चोरलं राम अवतारामध्ये उपवासी माझ्यासोबत युद्ध केले म्हणून कृष्ण अवतारामध्ये मी एक क्षण सुद्धा तुम्हाला उपवासी राहू देणार नाही. त्या जन्मामध्ये मला तुम्हाला सहन करावं लागलं पण या जन्मामध्ये मी तुम्हाला सुखी पाहणार आहे म्हणून बाळकृष्ण नंदागिरी आनंद ल्याणारे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढी या मृत्यू लोकामध्ये आम्ही उभा केली यात नवल नाही पण आपल्या महाराष्ट्राचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुढी कुठं उभा केली तर तुकोबारांनी त्याचं वर्णन केलं. निळामने ब्रह्मी शान आणि पावनी लाविले निशान. स्वर्गात सुद्धा गुढी उभा केली. कुणी सहज माणसं म्हणतात माणसाने येताना काही घेऊन आला नाही जाताना काही घेऊन जाणार नाही पण संत सांगतात येताना संत तुकोबारायाने देव घेऊन आले आणि जाताना नेण्यासाठी देवच आला पण देवाचे साधन आणि देवाचं नाम घेऊन गेले आणि त्या स्वर्ग लोकांमध्ये गुढी उभा टाकली म्हणून आज आनंद या मृत्यू लोकांमध्ये तो गुढीचा आनंद. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे छंदच आम्हाला लागला पाहिजे पण कधी बालपणामध्ये लागला पाहिजे तारुण्यामध्ये लागला पाहिजे म्हातारपणामध्ये सुद्धा लागला पाहिजे. पण जरी बालपणामध्ये आम्हाला नाही देव कळाला जरी म्हातारपणामध्ये आम्हाला नाही पळता आलं पण तारुण्य तरी आपल्याकडे आहे ना. त्या तारुण्यामध्ये आपल्याकडे सत्ता आहे त्या तारुण्यामध्ये आपल्याकडे संपत्ती आहे त्या तारुण्यामध्ये आपल्याकडे सौंदर्य आहे. सत्ता संपत्ती सौंदर्य जर आपल्याकडे तिन्ही गोष्टी असतील तर ते कोणचंही काळ तारुण्य म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. पण तुम्हा आम्हाला हे कधी कळतं वेळ संपून गेल्यानंतर कळतं. हे जरी नाही कळलं आमचे
आत्मा मनी हाती तुका हरी